नमस्कार मित्रांनो. आज बघा, आज रेडगरचं भव्य दिव्य एक मैदान होतं आणि बघा आज सकाळीच मैदान स्टार्ट झालेलं आहे 7 वाजता. आणि आज बघा आपल्या बामणडोंगरीचे मथुर गार्गी कल्पेश खोत बामणडोंगरी या नावाने हमेशा बिनजोडला नाव असतं. आणि आज बघा पुन्हा एकदा मथुर गुलालाचा हकदार झालेला, म्हणजे गुलाल अंगावरती पडलेला आहे. कोणी नाव फिरवलं त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे आणि बघूया थोडीफार माहिती. दादा नमस्कार. मला नाव सांगा ना. मॅडम वाटते. बरोबर आहे. आज बघा आपला बामणडोंगरीचा मथुर बोलला तर आत्ताच्या घडीला चांगला पलतोय आणि आता बघा हमेशा बिनजोडमध्ये नाव असतं आणि आज बघा पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी झालेला आहे. शर्यत मैत्रीपूर्ण जमली होती एक बैल सांगून. बरोबर आहे. नेऱ्याचे पाड्याचे मल्हारसोबत गाडी होती. बरोबर आहे. आणि आज तुमच्यासोबत पैडा कोणाचा घडला होता? पायरा होता पाजीराव पाहिजे. कोणगावचा. बरोबर आहे. हा पायरा कसा काय घडून आला होता त्याच्याबद्दल सांगा ना. पायरा म्हणजे तो पहिला आमचा आधीच झालेला होता. तर पहिल्या गाड्या पळालेल्या त्याच्यासोबत. बरोबर आहे. तर किती आपला विचार झाला गाडीवर त्याच्याशीच पळवू. तू बोलल्याप्रमाणे पहिला पण पडलेला आहे फैजराव सोबत मथुर. तर किती वेळेला कुठल्या मैदानाला पळालेला आहे? सर्व आता- मैदान झाले. आता 41 गुलाल झाले. 5 पाल्या बिंजोर परत गेलो बरोबर आहे. आणि 6 हरल्यात. बरोबर आहे. कमीत कमी 52 शर्यती या वर्षीच त्याच्या झाल्या. बरोबर आहे. तर दादा आज नाव किती वरती दिला होता? आज नाव होता आणि काहीतरी 25,000 वर काहीतरी जमून शर्यत होती. जमून झाली का? जमून शर्यत झाली. आणि आज बघा मथुर बोलला आणि बामणडोंगरीचं नाव एक आगल्या उंचीवरती नेऊन दिलेलं आहे मथुरने. काय बोलणार भाऊ, कसं वाटतंय? आनंदच असणार आहे आपण. बरोबर कारण आहे. की मग आमचं अजून नाव कधी खाली पाडला नाही. बरोबर मेन आहे. म्हणजे मथुर बद्दल काय कौतुक करणार आणि काय बोलणार याच्याबद्दल तुम्ही? मथुर ज्यावेळी घेतला त्यावेळी समजा दुसरा आपला सोन्या पळत होता. त्या सोन्याच्या बरोबरीने हा वाढून पळाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर 18 गुलाल त्यांनी त्याच्या सोन्याबरोबर केलं. बरोबर. त्याच्यानंतर थोडा सोन्या कमी पडल्यानंतर पुन्हा पायऱ्यात पळाला तुला. बरोबर आहे. पायऱ्यान पळता पळताना आली 41 गुलाल झालं. बरोबर आहे. 6 गुलाल पडलं ते गलती मुलं पडलं समजा. बरोबर आहे. आणि 5 वेळ म्हणजे परत गेलो बिंजोर राहून. बरोबर. त्यावेळी जोड नाही झाला. बरोबर आहे. आता समजा आता पायऱ्यातच पळतंय कारण त्याला बैल समजा आज यो तो उद्या तो कोण ना कोण मागतो त्याला देतो आपण. बरोबर आहे. बघा ना, आता बिनवडला पळतोय तर मागण्या खूप आहेत आणि अशा वेळेला सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या म्हणजे गरजेच्या असतात. आणि कुठेतरी आपण शब्द दिला की नक्की शब्द पाळतोच. तुम्ही काय नाही, बोलणार? शब्द दिल्यानंतर आम्ही कोणाला पण देतो. आणि कधी पण समजा एक उदाहरणार्थ जरी आपला हरला त्याला दुःख मानत नाही. बरोबर आहे. कारण कोणाला तरी द्यावा लागतो बैल. बरोबर आहे. आपलाच पलते असं नाही, कधी कधी आपला पण केव्हा डाऊन होईल बरोबर आहे. असं पद्धत आहे. म्हणून तो आम्ही समजा कोणाला लई समजा तो आपली दोस्ती असतं. बरोबर आहे. दोस्तीप्रमाणे जर त्याला देणं आपल्याला भाग पडतं मग त्याचा किती बोलतोय तो बघत नाही. बरोबर आहे. कारण फक्त आपल्याला गुलालाचा मतलब असतं. पण कधी कधी समजा आपली गलती मुलं समजा बैल म्हणजे बैल आपला पडला नाही पण ते गलती मुलं आपलीच जोडी पडली पर्यंत आपलाच पडला बरोबर. बरोबर आहे. इथं आपण कमी पडलो का इथं आपण म्हणजे बैल आपला पडला नाही तर आपण पुढल्या नियोजनाकडे लक्ष देतो. बघतो ना, एक हार झाली तर पुन्हा एकदा जातं म्हणजे दादा नाव द्यायला कोणाचं नाव असेल ना मैत्रीपूर्वक शर्ती होतात तुमच्या. नाही, हो. मैत्रीपूर्वक म्हणजे आता समजा आता माझी समजा कमीत कमी 45 वर्ष बैलगाडी क्षेत्रात गेली. बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा अनेक जोड्या झाल्या. हरण्या मॅगी झाला, बरोबर आहे. सोन्या मथुर झाला, बरोबर. सोन्या मॅगी झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या बारक्या जोड्या समजा लोकल होत्या आणि हरण्या मॅगी आणि आपला सोन्या मथुर बरोबर आहे. यांनी नाव वरतीच करीत करीत गेला. बरोबर आहे. त्याच्यानंतर गावठी गाडी होती त्यांनी पण 3 वर्षात 90 गाड्या मारल्या होत्या. बरोबर आहे. म्हणजे एक रकम. दर वर्षाला 30 गाड्या तर तो सजीत जिंकत होतं. बरोबर आहे. गावठी बैला होता एक खैरा होता आणि त्याचा आधी परत अड्ड्यामध्ये नाव निघतं. गावठी एक गावठी बरोबर होता. नाही किलार म्हणजे गावावर जन्म झालेला किलार बैल होता. ती बरोबर गाडी आहे. म्हणजे काय आवर्जून 2-2, 3-3 उसाटण्याच्या अड्ड्यात तर 3-3 गाड्या मारत होता. बरोबर आहे. बघा ना. त्यावेळी एवढा नियोजन नव्हता. लोकांना त्यावर अभ्यास नव्हता. आता कसा अभ्यास लोक झाले. बरोबर आहे. हा, आता अभ्यास लोक झाल्यानंतर काय परफेक्ट नियोजन असतं. त्याच्यावर कोणची जिंकल कोणची हरल याच्यावर अवलंबून असतं. पण कधी कधी समजा आपल्याला पण त्या गोष्टीचा अभ्यास झालाय
आणि बैल आपली गाडी मारील याची एक आपल्याला गॅरंटी असते. बघा ना, तुम्ही आता बोलले जवळपास तुम्हाला 45 वर्ष झाले या 45 नादा. वर्ष झाली. 80 सालापासून बारकी गाडी आपली पळती, म्हणजे बारकी खेळवत होतो, पण ती बरोबर आपली आहे. गावठी गाडीनी पडद्यावरच नेला, कारण मग ती टेजवर नाव यायला तुला. बरोबर आहे. आता परत मग टेजवर कधी आमंत्रण असला सत्काराला आम्ही कधी वरती जात नाही. बरोबर आहे. तो आवर्जून समजा अनाउन्समेंट वाला लेक्चर देत असतात, हम्म. पण कधी समजा तो मान घ्यायला जात नाही. कारण काय आहे, तो मोठेपणा नको असतंय. फक्त अड्ड्यामध्ये कसं असतंय, अड्डा सगळी सम असतात. आज आपण टेजवर जाऊ, उद्या बैल पडल्यानंतर टेजवर आपल्याला जावाचा योच भेटत नाही. बरोबर आहे. हा, कारण ही समाजाची रीत आहे. तर त्याच्यामुळे आपण टेजवर जाणं एक म्हणजे मोठेपणा घेणं चुकीचं आहे. आदराने बोलवतात आणि कुठेतरी आपण कुठे कधी कधी म्हणजे त्यांचा मान ठेवण्यासाठी कधी जायला लागतं स्टेजवरती. नाही, स्टेजवर जायला लागतं, गोष्ट बरोबर आहे. पण अनाउन्समेंट वाला आता समजा कधी तुम्ही आज समजा 14 सालाला आपली जोडी ती बारकी गावठी होती, ती फॉर्मला आली. तेव्हापासून 14 पासून आज समजा 26 आहे, म्हणजे सरासरी 11 वर्ष झाली ना. 11 वर्ष अनाउन्समेंट वालं प्रत्येक अनाउन्समेंटला नाव असतं आपला, पण कधी टेजवर आपण सत्कारासाठी जात नाही. बरोबर आहे. असं आहे. आणि बघा आज तुम्ही आले आणि इथे बघा, मला तर वाटते तुम्ही सकाळीच आले जवळपास 7 वाजता. आणि बघा मैदानाचं आज उद्घाटन तुमच्या हस्ते आला. कसं वाटतंय यो मान नाही, भेटतो? उद्घाटनाचा म्हणजे नेहमी कधी आला ना तर आपल्याला उद्घाटनासाठी बोलवतो ना, आपण पण त्यापासून लांब पळतो. पण आज बघा हा, पण तुम्ही मान घेतला तो. मी त्या बाजूला जोऱ्या सुटतात त्या बाजूला गेलो तरी केला सुनील announce भाऊ. केला. नाही पण तुम्हीच यायला पाहिजे. मग खालून वर आलो, बरोबर आहे. या झटपट या, मग तो नारळ माझेच असते. बरोबर आहे. कसं हा, वाटतं असं आहे. बघा, हा मान भेटण्यासाठी बरेच जणांना म्हणजे नाही, प्रयत्न असतं, करायला काय लागतं. असतं माहितीये का, आपण पण तसं बोलला ना तर मानाने मोठा आहो, पण बरोबर आहे. आपण मान कधी घेत नाही. कारण समजा आज परत समजा म्हणजे आपली म्हणजे घरची परिस्थिती चांगली आहे, खानदानी आहे. बरोबर आहे. ज्या लोकांना समजा माहीत आहे त्याच्याबद्दल वाद नाही, पण मोठेपणा घेत नाही. कारण मोठेपणा काय, आज आहे उद्या नाही असं होतं. पण बरोबर. ते मोठेपणा काय, बैला मुलं तर मोठेपणा येतं. बरोबर जर आहे. बैल नाही पळाला तर कोण इथं अड्ड्यामध्ये कोणाला कोण विचारत नाही. बरोबर आहे. तर बैल पळायला लागते. तर आपले जरी किती जरी पैसे असलं तर जरी आपली गाडी जिकलूच किंवा बैल आपण लाखाचा आणि कोटीचा आणू, काही फायदा नाही. तो बैल आपला जरी समजा 50,000चा असला तरी तो पळणार आहे. असा आहे. कारण बैल किमतीचा पळतो असा नाही. बरोबर आहे. आपण घेतो किमतीचा, पण हा पण बैल आता आपण कमी किमतीचा आहे, पण आज समजा चांगल्या किमतीच्या गाड्या मारतात. बरोबर आहे. हा किमतीचा बैल नाही आणि दुसरा सोने आहे, तो पण किमतीचा नाही. बरोबर आहे. का बाबा तुम्ही बोलल्याप्रमाणे आज बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये मागाची बैला घेऊन सुद्धा कुठं म्हणजे त्याला यश भेटत नाही. कारण की बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे आता तुमची थोडक्याच किमतीची बैल आहेत आणि कुठेतरी आज बिनजोडमध्ये पळतात. ती एक तुमच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्या मागे तुमची पण मेहनत आहे. आणि कुठेतरी तुम्ही हा नाद खूप वर्षापासून म्हणजे करता, त्याच्यामुळे कुठेतरी एक लक्ष्मी तुम्हाला लाभलेली आहे भाऊ. तुम्ही बोलल्याप्रमाणे तुमची गावठी पण जोडी पालायची आहे आणि आज बघा त्यापासून सुरुवात झाली ते आज त्याच रेंजमध्ये तोच नाव ठेवीत आहे बैलाही. म्हणजे काय, आता आमची समजा घरची जमीन भरपूर, नांगरासाठी बैल 15-20 बैल असायची पहिले. तर पहिल्यांदा आपल्या गावठीचे शर्यती असायच्या ना. बरोबर आहे. तर पहिल्या ती- गावठीच हा, तर होते. ती लहानपणापासून तो समजा एक छंद लागला. त्या छंदाने ती गाडी समजा पलती राहिली आणि तो शौक मग त्याच्यानंतर आपलं समजा कुठं बाजाराला गेल्यानंतर बैल समजा थोडक्या किमतीचा जाण्याचा, पण जातीवंत बरोबर आहे. आणायचा. जातीवंत आणल्यानंतर तो पलतच सुटला. आणि त्या प्रत्येक शर्यतीत दरवर्षी समजा प्रत्येक आपली जीत म्हणजे 70% असतं, हार हाय समजा, बरोबर आहे. पण जीत 70%, अशी 70% हार कधीच घेतली नाही. म्हणजे बरोबर. 45 वर्ष मी बैलगाडी क्षेत्रात आहे आणि 15 वर्ष समजा नावात आहे. बरोबर आहे. आणि आज बघा जे रायगड आणि पालघर कमिटीच्या माध्यमातून आज मला तर वाटते हा निर्णय घेतलाय ना, तो योग्य निर्णय घेतलाय. तुम्हाला तरी काय वाटतं? म्हणजे बघा सकाळी मैदान स्टार्ट होतं आणि आता जवळपास 2च्या दरम्यान मैदान म्हणजे संपेल. कसं वाटतंय? नाही, तो घेतला मुलाचा त्रासामुळं. निर्णय चांगला आहे, पण काय म्हणते आता लोक सकाळी लवकर उठत नाही. बरोबर. पहिला मूल 8-9 वाजता समजा, आता आपल्या शहरीकरणा करत 8-9 वाजतात समजा, ग्रामीण भागाकडे माणूस लवकर उठते सकाळी. बरोबर. ते शहरीकरणा करत 8-9 शिवाय उठत नाही. बरोबर आहे. पण हा, तर मग ती जर आपल्याला बैलगाडी क्षेत्राची आवड आहे तर माणूस सकाळी निघतंय.
पण ते निघताना समजा 10-11 वाजले शर्यती चालू व्हायला, आता वाजले समजा आता 1:45. पावणे 2. मग आता आपल्याला जर उन्हाचा जर समजा आपल्याला ताप सहन करायचा नसेल हो तर बैलगाडीला उन्हाचा ताप सहन करावा लागतो. बरोबर. पण बघा मार्च आणि या महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये आहे ना ऊन जास्त असतं आणि कुठेतरी मुख्य प्राण्यांना म्हणजे त्रास ना हो म्हणून कुठेतरी एक आगली वेगळी संकल्पना आहे. आणि त्याच्यामध्ये बघा तुमच्यासारखे बिनजोड खेळणारे गाडा मालक लवकर येऊन शर्ती करतात. तो मोठा एक कमिटीला एक सपोर्ट देता तुम्ही म्हणजे. नाही ती काय म्हणजे प्रत्येकाने यायला पाहिजे. पण ते काय असं म्हणजे माणूस कसा पाहतोय, चल आपली जमली मग 10-11 वाजता जाऊ, मग ती गर्दी होणार. गर्दी झाल्यानंतर बरोबर. त्या जोड्या काय पूर्ण होत नाही. मग ते आता बघा आता 1:45 वाजलं, हा उन्हाचा टाइम आहे. ही बरोबर. 7-3 नंतर आता हवा सुटतं, मग थंड हवा सुटतं. पण या आता उन्हामध्ये शर्यती झाल्या ना. तरी पण आता जे काही शर्ती आहेत त्या घेतलेल्या आहेत आपण म्हणजे नाव तर हकललंच आहे म्हणजे बाकी नाही मग तेच आहे ना, मग ते उन्हामध्ये होतात ना. शेवटी काय जे आपण ज्यासाठी आपण जी बंद केलाय म्हणजे शर्तीचा बंद केलाय, तो त्या शर्यती आता उन्हातच होतात ना. बरोबर आहे. मग आता त्याला बघा, आता जर तो आलागालाचा असेल तर प्रत्येकाने सकाळी यायला पाहिजे. बरोबर आहे. 12च्या नंतर समजा बंद करायला पाहिजे. बरोबर आहे. नाही तर दुसरी गोष्ट करायला पाहिजे का सकाळी शर्ती ठेवायला पाहिजे, 12 ते 3 स्टॉप ठेवायला पाहिजे, रात्री ते संध्याकाळी ते विश्रांती द्यायला पाहिजे. नाही तर आता नाही तर आता काय होतंय, आता समजा 12 परत समजा जमतात, मग ते 1, 2, 3 उन्हामध्ये साकलणार ना. बरोबर आहे. स्टॉप होत नाही. बरोबर आहे. स्टॉप व्हायला पाहिजे. बरोबर. आज बघा तुमचा म्हणजे मथुर पण नाव करतं आणि आज बघा आपला दादा पण नाव करतं. कारण की बघा ड्रायव्हरांचं पण नाव होतं या क्षेत्रामध्ये आणि कुठेतरी आज तुम्ही नाद नसता म्हणजे चालू ठेवला तर आज कुठेतरी हा नादामध्ये दादा समज नसते आले आणि कुठेतरी तुमचा मोठेपणा आहे त्याच्यामध्ये. नाही ती गोष्ट कशी म्हणजे आम्ही त्यांचे आता जो समजा आदेश ड्रायव्हर आहे त्याचे मोठे काका आहेत, मोठे बापाचं ना ते. आणि आम्ही मित्र त्यावेळी 1980 सालापासून शर्यत क्षेत्रामध्ये आहो न. तो ड्रायव्हर चांगला ड्रायव्हर म्हणजे बरोबर. उत्कृष्ट ड्रायव्हर होता. बरोबर आहे. पण तो आता वयस्कर झाला. त्याच्यानंतर आदेशचे वडील ते पण समजा ड्रायव्हर होते, ते ड्रायव्हर चॅम्पियन होते. पण त्यांचा निधन झाला. बरोबर आहे. निधन झाल्यानंतर आदेश ड्रायव्हर समजा ते खानदानी परंपरा बोलतात, बरोबर. त्याची खानदानी परंपरा चालत राहणं. आदेश ड्रायव्हर आता समजा तो आज पडद्यावर आहे बरोबर आणि आहे. बैलगाडी क्षेत्रात आणि उच्च पदावर बोलायला लागेल. कारण सगळे ड्रायव्हर त्यालाच उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून त्याला बघा ओळखलं ना जाते. कुठेतरी याच्या मागे पण त्याचा संघर्ष आहे बा. हा संघर्ष म्हणजे कशाची बैलगाडी क्षेत्र किंवा काय तर त्यांना बैलाचा नाद लागतं तर तो बैलगाडी क्षेत्र करतं आणि त्याला बैलाचा अभ्यास लागतं. नवीन माणसाला बैलगाडी म्हणजे बैल पालाचा कसा, बरोबर. त्याची म्हणजे खाना पिना कसा करायचा ही प्रत्येकालाच माहिती असतं असं नाही. बरोबर आहे. आता मला पण कधी कधी समजा बऱ्याचशा चक्रवाळ सांगतात, अहो तुमची बैला पलतात तुम्ही खायला तरी काय घालता. बरोबर पण आहे. प्रत्येक बैलाला खाण्याचा पद्धत आहे ना ती वेगळी आहे. बरोबर. आता एखाद्या बैलाला समजा उडदाची डाळ देतं ना बरोबर तर आहे. दुसऱ्याला पत्री पेंड. बरोबर तर आहे. समजा ज्या म्हणजे बैलाला वेगवेगळ्या पत्री पेंड पद्धतीने. जमत नाही त्याला पत्री पेंड देत नाही, किंवा ज्याला उडदाची डाळ जमत नाही त्याला गहू भुसा किंवा समजा चुनी हीच द्यायला लागतं. कारण बरोबर. उडदाची डाळ एखादा समजा वातवाला बैल असेल तर त्याला उडदाची डाळ म्हणजे जमत नाही, तो थंड होतं. मग बरोबर. त्याप्रमाणे खाण्याचा म्हणजे पद्धत खाण्यान पण फरक खाण्यान आहे. पण तर ती म्हणजे कुठल्या टायमिंगला कुठला कुठला खाना द्यावा, द्यायचा. तो म्हणजे माहिती पाहिजे. हा तो माहिती पाहिजे. तर ती प्रत्येक खाण्याची पद्धत आहे ना ती अलग अलग आहे. आता काही समजा दूध देतात, आता दूध देणं म्हणजे काय समजा गरीबाला परवडणारा विषय नाही. बरोबर. जर घरी म्हशी असतील तर लहान वासरं असतील त्याला दूध दिला तर तो योग्य आहे. बरोबर. आणि समजा जर मोठं बैल असतील तर त्याला दूध देऊन फायदा नाही, त्याला जरा ताकदीचाच खाना घालायला पाहिजे. बरोबर आहे. तर त्या पद्धतीने म्हणजे बैलांची संगोपना म्हणजे कशी जे बैलाला काय लागल त्याचा पहिला अभ्यास केला पाहिजे की कुठल्या खाण्यात बैल पलतंय, कुठल्या खाण्यात कमी येतंय, बरोबर. याचा अभ्यास घेऊनच खाना घालायला पाहिजे. बरोबर आहे. तर ती आता थंडीच्या टायमान कधी कधी जर बाजरी घातली तर बैल उठून जातं. गरमीच्या टायमाला बाजरी, आता आपण बाजरीवर पलते म्हणून बाजरीच घातली तर या वेळेला घातला तर बैल कमी येईल. मग तो अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हा. आणि कुठे तुम्हाला जी माहिती आहे तुम्ही कुठेतरी त्यांना म्हणजे सांगत असता वारंवार अशा पद्धतीने तुम्ही हे द्या बैलाला म्हणजे त्याच्यामुळे तुमचं ती आता समजा आपले मित्रमंडळी आहे ना ती समजा कधी कधी होता मामा बैला तुमची चांगली पलतान
तुमचा खाना कसा. आता आता आमच्या घर 5 बैलात आली, हम्म, पण 5 बैलांना खाणं प्रत्येकाला अलग अलग. आता दुसरा एक हरण्या बैल आहे, हम्म. त्याला सरकी पेंट, त्यांनी पण बरेचशे 150-200 शर्यती जिंकल्या. म्हणजे बिंजोर लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा गाड्या मारल्या त्याने. बरोबर आहे, म्हणजे बंदीच्या टाइम. हा, बंदी टायमिंगला. पण त्याला पण काय सरकी पेंट. आता एखादा मशीनची सरकी पेंट, पण त्याला जर आता जर उरीत डाल दिली तर बैल पलत नाही. बरोबर आहे. कारण त्याला म्हणजे थंड होतंय. मग तो थंड, एखाद्याला थंड बैल असेल तर त्याला गरम खाना दिला पाहिजे. गरम बैल रक्त गरम असेल त्याला थंड खाना दिला पाहिजे. बरोबर आहे. तर त्याला जर सरकी त्याला हल्ली पण आता 10-12 पोती सरकी पेंडीची एकट्याला बसले खाना आहे. बरोबर आहे. म्हातारा म्हणजे म्हातारा नाही, आज परत तो आली जर अड्ड्यात आणला, कधी जर गुलाल नाही भरला ना तर नुसता धुरला उचल. अशा पद्धतीचा बैल आहे. गुलालासाठी एकदम हा. या उत्सुक कधी नेतंय. जर कधी जर हरला ना अड्ड्यान तो हम्म. तर नुसता डाफरत राहील. अशा पद्धतीचा तो बैल आहे. बरोबर तर तो आहे. आता रिटायर ठेवला आम्ही, कारण आता त्याला 16 वर्ष आहे. तर त्याच्यानंतर आपलं काय, आपण गेलो बाजाराला ना, तो वासरू चांगला दिसला. तो आता गेल्या वर्षी तो सोन्या घेतला. हम्म. सोन्या घेतल्यानंतर यो बैल त्याच्या गाल्यात पलत होता. बरोबर. घरी 4 बैल आहेत. बरोबर. तो बोल शेड घ्या शेड घ्या, तर कुठं बैल नव्हता. तो यो सोन्याला वारून पळाला म्हणून हा घेतला. बरोबर इथं आणून मग त्याने धमाकाच केला. बरोबर आहे. एवढा करील असा वाटला नव्हता, नुसता घेतला खाली. पण त्यांनी मग तो म्हणजे धमाकाच केला. तुम्ही आता नंदी घेता, पण त्याचं लागतं तुम्हाला म्हणजे नाही लागतं म्हणजे कसं असतं, म्हणजे ज्यावेळी आता बैल घेताना समजा, ज्यावेळी आपण बैल आता समजा लागलेली घ्यायची असली तर त्याची रेसल पाहून, त्याची रेसल शूटिंग पाहिली आपण. शूटिंग पाहिल्यानंतर त्यांची पालण्याची शैली काय आहे बरोबर आहे. ती पहिली बघायची. शैली जर असेल समजा एक 100 पाऊलाची जर शैली त्याची पालण्याची चांगली असेल हम्म. तर मग तो पुढं पलवाचा आपल्यावर आहे. बरोबर आहे. कारण तो आता पूर्ण पलवून दिला तर तो किती पलल याची गॅरंटी नाही. बरोबर समजा आहे. किंवा पूर्ण पलत असेल तर तो पैसेच मागेल. बरोबर पण आहे. ते वासराची जर घोड्यानी किंवा समजा बैलांनी तो पालण्याची जर झेप चांगली असेल हम्म. मग त्यावरून समजायचं का आपण याला पुढं घडवायचा. बरोबर आहे. हा न, जर आपण जर पूर्ण झेप घेतला मग ते पैसे मागणारच. आता हा याने पण समजा 10-15 शर्यती जिंकल्या होत्या हम्म. तिथं, तर हा वासरू पलत होता पण याची झेप होती ना, ही चांगली होती. मोठ्या बैलात पलत होता. तर मग ते आपल्या सोन्यात टाकला याला, तर सोन्याला जरा गती याची चांगली वाटली. बरोबर. सोन्याला चांगली वाटली बरं. सोन्या इथं पण तो गेल्या वर्षी 27 शर्यती करून संभाजीनगरला गेलता. तर बरोबर. आता तो जर इथं जर कोणाला असा पलताना गावला नव्हता तर हा त्याला वारून पलतो, म्हणजे याचा अर्थ आपल्याला घरी पालणारच आहे. कारण आपला बरोबर आहे. खाण्याची पद्धत वेगळी आहे. बरोबर आहे. हा, तर तो इथं येऊन त्यांनी समजा खरोखर नावच केला. बरोबर आहे. आता मग पुढचा काय, किती दिवसात ना बैल पलवणार? नाही आता पलवाचा म्हणजे अड्डा असला का ते नेहमीच पळत आहे. आता हफ्त्याला पण 3-3 बघा, वेळा पळवतो. कारण एवढ्या शर्ती तर आता बघतो ना, म्हणजे हर 2 दिवसाला 3 दिवसाला आहेत. मग याच्याने बघा जास्त बैल पलवल्याने पण बैलांना नाही पुढे जरा नाही, म्हणजे त्रास आता जाणवतो. नाही, मग आता हल्ली तो अशा वेळेला म्हणजे विश्रांती विश्रांती किंवा- देणं गरजेचे आहे. पण आता त्याला विश्रांती द्यायला पाहिजे होती. पण आता जर समजा तुम्ही बोललं मला द्या बैल, हम्म. मग थांबा 2 आठवडे थांबा, मग दुसऱ्याला दिला, मग पुन्हा आता 2 आठवडे होऊन जाऊन शर्ती रोजच्याच असतात. बरोबर. मग त्याला नाही बोलायला राग आहे, म्हणजे काय वर्गी बरोबर. फसवते असं होतं. आता यांना पण म्हणजे कुठेतरी शब्द पाळण्यासाठी हा, शब्दासाठी द्यावा लागतं. आता 2 दिवस जरा नाराज होता, जरा आज पण जरा या नव्हता. पण तो समजा आपले जरी बैल होता तो पण म्हणजे काय हा सहज खेळतोय, म्हणजे अशा पद्धतीचा बैल आहे. बरोबर. याच्या ताकदीचा जर मोठा बैल असला तर मग पण कमी पडेल. दादा बाबा बघा ना, याचा अंदाज कोण लावू शकत नाही. दिसण्यावरती लोक म्हणजे दिसण्यावर म्हणजे जाताना कसं, फसतात, असं. आता हा बैल आहे ना, एक आमची प्रसिद्धी. आता आम्हाला अड्ड्यात कुठं समजा कर्जत असो, हम्म. खालापूर असो किंवा कल्याण भाग असो, बरीचशी मंडळी ओळखते. हा. कसं आता मी ओळखत नाही कोणला, पण प्रत्येक जण मामा काका दादा शेठ बरोबर. अशा पद्धतीने बोलतात. हा. पण ते आता जर मी आता या बैला समोर असला मग तो बामण डोंगरीकरांचाच मत आहे. हा, असा बरोबर परत आहे. न जर का तू बाजूला असला तर अरे काय हा बैल काय दिसायला साधा झटकन लावून बरोबर जाईल. आहे, लोक- पण गावचं नाव सांगला ना का हा. ऑटोमॅटिक लक्षात येतं मग. बरोबर आहे. असं होतंय. तर तो दिसायला काय एकदम सिंपल आहे. बरोबर आहे. हा, म्हणजे काय दिसायला कोण बोलल काय सिंपल आहे, पण पळण्याची पण शैली पळण्यामध्ये आहे. चांगली आहे. कारण आता त्यांनी बऱ्याचशा गाड्या मोठ्या मोठ्या टाकल्या बरोबर आहे. न, मोठमोठ्या लोकांचा आज पण फोन येतात कारण पायऱ्यासाठी. बरोबर आहे. पण मोठे शर्यती आपण खेळत नाही, 25,000च्या वरती खेळत नाही. बरोबर आहे. आता त्या दिवशी बाबा बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे आता बघा 25,000च्या म्हणजे वरती केलं नाही, याचं कारण नक्की म्हणजे काहीतरी असेल. नाही याचं कारण नाही. म्हणजे कारण काहीतरी आम्ही असेल. पण तसा बोलला तर करोडपती आहे. माहिती आहे, दिसण्यावर नाही. खानदानी आहेत तुम्ही हा, पण खानदानी असून कमी जास्त 11 4 व्हीलर आमच्याच घरी आहेत. बरोबर. पण इथे आता ना आपला सिंपल दिखावा नाही. बरोबर. काय
पण शर्यत 25,000च्या वरती खेळत नाही, कारण तो जुगार बनला जातो. बरोबर आहे. जेव्हा आपल्या कोर्टाने सांगितलं का हा जुगार खेळला जाते, बरोबर आहे. तर मग जर आपण जर लाखाची किंवा 2 लाखाची शर्यत खेळायची असेल मग धंदा करा, नाही कशाला बैलांना खावाला घाला, बरोबर. डोक्याला ताप करा. बरोबर आहे. मग तिथंच कुठला धंदा टाकला तर खुर्चीवर बसून तो धंदा चालू शकतोय. बरोबर. त्यापेक्षा आपला एक बैल आहे तो हार जीत होणार आहे, हम्म. तर पण 25,000ची हाऊस म्हणून 50,000ची ठीक आहे शर्यत. म्हणजे हाऊस म्हणून एक. हाऊस म्हणून त्या दिवशी पण आपली शर्यत होती, हम्म. बिंदोरला नाव होता 25,000 आता गोंडा बोलतात. हा बरोबर हा, आहे. तर त्याच्यानंतर ती शर्यत लागली, ते बोलतो शर्यत वारवा. त्याच्यानंतर आपलाच एक चक्रवाला बोलला, हम्म. तो बोलला काय, बोलतो हे शर्यत बस पैशासाठी खेळत नाही, बरोबर एक शौक म्हणून शौक खेळतात, म्हणून किंवा आवड नाद म्हणून, पैशासाठी खेळत नाही. तुम्ही किती पैसे वाढवा, ते वाढवाचा प्रश्न नाही, पैशाचा नाही, पण एक हारजीत आहे, पण ते शौक म्हणून खेळतात, म्हणून ते जुगार खेळत नाही. बरोबर आहे. मग जर तसा जर खेळायचा असला पैशावर मग हे व्यवसाय होईल. बरोबर. आणि बघा जास्त अमाऊंट लावल्याने पण कुठेतरी बघा आपण मग थोडस म्हणजे वेगळ्या पद्धतीवर जातो. नाही नाही, अमाऊंट लावली मध्ये आपला जर कदाचित बैल सोडणारांची गलती झाली हम्म. किंवा कट मारली किंवा काय बरोबर. झालं, मग आपलं जर 1 लाख गेलं तर मग आपल्याला आयला मग ते चिरला जातं, बरोबर किंवा आहे. अरे सोडणाऱ्याने गलती केली, गलती बरोबर. होतच असतं. बरोबर आहे. सोडणार अरे तुमची सोडली आमची सोडली नाही, त्यामुळे आईला मग ते 1 लाखासाठी भानगड करण्याची बरोबर आहे. आहे. आता जे एक वेळेला आमची कर्जतला शर्यत झाली, हम्म. शर्यत झाली तर आमच्या गाडीने एक ओरीने गाडी मारली, त्या बरोबर. आयोजकांचीच गाडी होती. हम्म. त्याही काय मग आम्ही बोललो अरे बरं, तर सगळं चक्रवाला बोला अरे ही जिंकली, हम्म. तर ही जिंकली. तर त्यावेळी त्यांचा काहीतरी कॅमेरा होता, तो बोलतो थांब, बोलतो शूटिंग, तर तो आला नाही, बोलतो माझा सामना ज्या तो जर सामना, अरे सामना नको आम्हाला हार द्या पाहिजे, तर बरोबर आहे. त्याचा काही सवाल नाही, जीत हारीचा काही प्रश्न नाही. तर मग बोलतो पॅन ड्राईव्ह ना, पॅन ड्राईव्ह बोलतो पोऱ्या घेऊन पाला लागांचा. अरे बाबा. मग तो तिथं झाला, तर मग ते जोरीवाला बोललं तर बरं तुम्हाला वाटेल त्या करा, पण आम्हाला हार द्या पाहिजे, तर पण बरोबर जीत आहे. नको देऊ, काय जितली आमची आम्हाला माहिती आहे, म्हणजे आणि हारू- आम्हाला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. बघा जिंकून सुद्धा हा. हार घेतली तर म्हणजे ते आयोजक बोललं नको आता बोलतो तुम्ही सामन्यात जाओ कशाला हो, तर बरोबर. तुम्ही म्हणजे सामना द्या, तुम्ही हार समजूतपणे द्या. घेतली. हा, तर मग ते जोरीवाला बोललं तुमच्यासारखी माणसं कुठं बोलतो या शर्यत क्षेत्रात वाहिली नाही, आता वरात 5,000 आणि 10,000साठी भानगर कंटांटा करण्यात बरोबर अर्थ काय. आणि आता ते हा, एक तर मग ते बघा- आलं ना आमच्या गाडीवर फोटो काढलं, ते बरोबर. कर्जतवाल्यांची गाडी होती. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा याच्या खेळामध्ये आहे ना कुठेतरी समजूतपणे घेतला ना, कुठेतरी म्हणजे संयमाने आणि शांततेने खेळ चालतो पुढे. नाही आता समजुतीने म्हणजे काय म्हणजे याच्यामध्ये शांतपणे हा, घेतला म्हणून. आता काय फायदा नाही तोटा नाही काही नाही, फक्त हारजीत काय आहे ना, किंवा आपण समजा ते झेंडा पंच असतात, हम्म. आता समजा कॅमेरा आलाय, बरोबर. त्यावेळी एखादी गलती होतं, मग गलती झाल्यानंतर मग ते आपण भांडण करायचं, मग ती गलती सुधारता येत नाही. जो जिंकले ज्या बाजूला झेंडा दिला तो कमी माना, जेव्हा कमी माना, आपण हारलो ना आपण कमी माना, मग तो भांडणच होतं. मग त्यापेक्षा आपलं चल देईल तो निर्णय मान्य, त्या पद्धतीने आमची आजपर्यंत समजा कुठं कटांटाने भानगर नाही, बोलाजापी नाही, मित्रांसारखे आपण खेळलो, ज्यांशी खेळलो त्यांशी समजा प्रत्येकाची दोस्ती आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्या शर्यती चालू आहेत ना, बरं. पहिल्या पण होत्या ना आज पण आहेत. बघा मित्रांनो, यो नाद 45 वर्ष आलं आणि नाद कसा टिकवायचा तो बाबांकडून शिकायला पाहिजे. म्हणजे आत्ताच्या घडीला जे नवतरुण मंडळी येतात ना, कोणारी बाबांसारखा खेळ खेळावा आणि शर्यत क्षेत्रामध्ये असंच खेळ म्हणजे टिकून राहावा या उद्देशाने खेळ खेळला म्हणजे 81 म्हणजे 80 साली आमची स्टार्ट झाली बैलगाडी क्षेत्रात, ती आजपर्यंत नॉनस्टॉप आम्ही बारी बारी गाड्या खेळत राहिलो. आणि ती आपले एक गावठी गाडी होती, तिने समजा 12, 13, 14च्या दरम्यान नावच वरती नेला, मग तो समजा अनाउन्समेंट परत नाव पोचवला, आणि मग तिथं अनाउन्समेंट पोचल्यानंतर मग आपल्याला तिथं परदेवाच राहायला लागला, म्हणजे वरच्या लेवललाच गाडी ठेवायला लागली, कारण गाडीच मोठीच राहिली. मग समजा मग ती समजा म्हणजे 2 नंबरमध्ये खेळली गाडी ना, आता ही गाडी समजा 2 नंबरमध्येच खेळते, 1 नंबरमध्ये बोलायला नाही, बोलू शकत नाही. ही पण गाडी आता 2 नंबरमध्ये खेळते, 1 नंबर 2 नंबर खेळते. चालेल मामा, तुमच्याशी बोलून बरं वाटलं आणि तुमच्या नंदींचा असाच गुलाल हो, आपण प्रार्थना करू गणपती बाप्पाकडून. आणि वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुमचे जे काय जुने अनुभव होते आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुमचं पण कौतुक करतो आणि धन्यवाद व्यक्त नाही, आता करतो. या क्षेत्रामध्ये आता आम्ही समजा 2-4 लोक आहेत नॉनस्टॉप आहोत. उलव्याचा प्रकाश पाटील, तो आणि आम्ही त्या 80 सालापासून तर नॉनस्टॉप आहोत. बरोबर. हां,